आता 20 दिवस तुम्ही पैसे लावायला 24 दिवस घ्या, पण आता इथं त्या खरेदीदाराच्या तेला बोलून शेतकऱ्याच्या समोर ते निर्णय घ्या. तुमच्या आडतदाराच्या समोर बोलू नका. आम्हाला कळते, आम्हाला आडतदाराच्या त्या टायमाला पैसे मागायला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आम्ही कधी तुमच्याकडे गेलो नाही, पण तुम्ही जरा तरी शेतकऱ्याची बाजू कोणाला माहित नाही असं म्हणता म्हणजे आम्हाला जायला वाटायला माहिती. 8 दिवस बीट बंद अरे 4 लाख मार्केट कमिटीला एवढ्याच्या ह्याच्यात होत नाही. शेतकऱ्यांचे काय प्रतिनिधी आपले अडत्यांचे काय आणि आपण खरेदीदारांना बसतो तर लागलीची बैठक होती. त्यांनी आज सगळे साहेब आपण देतो आणि त्याच्यानंतर मग पुढचा भाग घ्यायला चालू करतो. तोपर्यंत आता 2 दिवस चालू द्या. शुक्रवार शनिवार बंद नांदेड बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आडतीवर माल दिल्याच्या नंतर शेतकऱ्याला 2-2.5 महिन्यांना पैसे मिळत आहेत. त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आला, वैतागलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचं खरीददारावर अजिबात नियंत्रण नाही. खरीददार आणि आडते यांच्यामध्ये शेतकरी पिसला चाललेला आहे. अनेक आडत्यांना सुद्धा खरीददार जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. डोळे मारून भाव कमी करणे, आवाच्या सव्वा कट्टी लावणे हे सगळे प्रकार इथे चालू आहेत. ते प्रकार बंद व्हावेत यासाठी आज सर्व शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये सभापती आणि मान्यवरांनी सगळ्या शेतकऱ्यांना शब्द दिल्यामुळे आजचं बंद पडलेली लिलाव तूर्स आम्ही सुरू करत आहोत आणि त्यांनी त्यांच्या शब्दाला जपावं हीच अपेक्षा या निमित्तानं करू. नाही तर इथून पुढं सोमवारपासून जर सगळं सुरळीत नाही झालं तर मग मात्र बेमुदत लिलाव बंद आंदोलन हे सर्व शेतकऱ्याच्या वतीनं करण्यात येईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.